अंगणवाडी मदतनीसची या अगोदर आपण 2 ॲड बघितल्या होत्या, वाशिमची आणि सोलापूरची। त्याचप्रमाणे आता परत 2 आपल्याकडे ॲड आलेल्या आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्याच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि याच प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामधील ॲड येणे सुरू आहे आणि संपूर्ण ॲड तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची ॲड आल्यानंतर ती तुम्हाला मिळाली पाहिजे। तर आपल्याकडे 2 ॲड आलेल्या बघू शकता। तर पहिली आहे अमरावती शहर पूर्वमधून, यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून संपूर्ण अपडेट चेक करू शकता। तर यामध्ये बघू शकता की जे पद आहे हे पद आहे अंगणवाडी मदतनीस म्हणून आणि यामध्ये जे मानधन आहे हे सरकार ठरवतील त्याप्रमाणे देण्यात येणार आहे आणि शिक्षण बघू शकता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर जिथे तुम्ही राहता त्यांच्याकडून एक तुम्हाला डॉक्युमेंट जसं की ॲड्रेस प्रूफ द्यावं लागेल, इलेक्ट्रिक बिल, घर टॅक्स पावती, मतदान कार्ड, संपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा बघू शकता 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। ज्या महिलेचं वय 40 वर्षापर्यंत असेल ते यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। यामध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हा फॉर्म तुम्हाला फिल करावा लागेल आणि जवळच्या जेही ऑफिस सांगितलं असेल तिथे तुम्हाला सबमिट करावं लागेल। तर टोटल जागा किती आहे बघू शकता। तर टोटल 15 जागा आहे। यामध्ये एरियासुद्धा देण्यात आले, जसं की शेगाव 3 नंबरला 1 जागा आहे, गाडगेनगर, चिलीम छावणी, बिच्चू टेकडी, फ्रेजरपुरा, वरुडा, रजानगर, बडनेरा, नागपुरी पट्टी, कैलासनगर, यशोदानगर, महादेवखोरी, तिलकनगर, काशीराम चाळ, निर्मला कॉलनी, त्यानंतर चमननगर, इथे उर्दू पाहिजे। तर अशा प्रकारे टोटल 15 जागा देण्यात आलेल्या आहे। आणि यामध्ये जो फॉर्म आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, तर यामध्ये संपूर्ण जो फॉर्मचा नमुना आहे हा इथे दिलेला आहे, जसं की इथे फोटो लावायचा। यामध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये दिलेली आहे। हा फॉर्म फिल करायचा आहे। जर तुम्हाला हा फॉर्म फिल कसा करायचा आपण पुढील व्हिडिओ जोही बनवू त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट देऊ। यामध्ये सुद्धा संपूर्ण नाव वगैरे संपूर्ण जेही तुमचे अपडेट आहे ह्या याच्यामध्ये फिल करावा लागेल तुम्हाला आणि पोस्ट पावतीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर या प्रकारे संपूर्ण फॉर्म भरा, याला डॉक्युमेंट्स लावा आणि जवळचं जेही तुमचं ऑफिस सांगितलेलं आहे त्या ऑफिसला तुम्हाला हा फॉर्म सबमिट करा। त्याचप्रमाणे दुसरी जी ॲड होती ही होती अमरावती शहरमधलीच आहे, परंतु जो भाग आहे तो पश्चिम असणार आहे। तर यामध्ये सुद्धा संपूर्ण जे अंगणवाडी मदतनीसची जागा आहे यामध्ये 12वी उत्तीर्ण, जे वयाची अट दिलेली आहे 40 वर्ष दिलेली आहे, मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि यामध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आलेला आहे। ही सुद्धा PDF आहे, ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या 2 ॲड आलेल्या आहे ह्या पूर्ण अमरावती शहरमध्ये पूर्व आणि पश्चिम 2 एरियामधल्या आलेल्या आहे। अशा प्रकारे बाकी जिल्ह्याच्या सुद्धा ॲड आता येणं सुरू आहे। जशा आपल्यापर्यंत ॲड येणार आहे त्या ॲडबद्दल तुम्हाला माहिती, तर त्याची जी PDF आहे, फॉर्मचा नमुना आहे हा तुम्हाला पुरवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण जी ॲड येईल ही तुम्हाला मिळाली पाहिजे। यामध्ये सुद्धा रिक्त जागेचा तपशील आहे, टोटल 18 जागा देण्यात आलेल्या आहे। यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की भरपूर ठिकाणी जागा जसं की अकोली, पार्वतीनगर, म्हाडा, लक्ष्मीनगर, आनंदनगर, वल्लभनगर, अशा प्रकारे टोटल 18 जागा दिलेल्या आहे 18 एरियामध्ये आणि सर्व ठिकाणी 1-1 जागा असणार आहे। आणि यामध्ये सुद्धा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे, जसा की सेमच आहे। यामध्ये फक्त तो पूर्वचा होता, हा पश्चिमचा आहे। यामध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला फिल करायचे आहे मराठीमध्ये। तर ज्याही महिलांना हा फॉर्म फिल करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्यावे व आपल्या जवळच्या जेही ऑफिस आहे तिथे तुम्हाला सबमिट करावं लागेल। तर अशा प्रकारे अंगणवाडी मदतनीसबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। बाकी जिल्ह्याच्या सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येणे सुरू आहे, जशा ॲड येतील त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।